पांडुरंगराय आपल्याला चालण्यास शक्ती देतो, दिवे घाटामध्ये चढण्याचे आपल्याला मनोबळ आणि देतो. जोपर्यंत माऊलीची कृपा आहे तो पण आता माझी वय 75 आहे, तरी पण अजून चालतो, वाजवतो, नाचवतो, सगळी माऊलीमुळेच. रामकृष्ण हरी माऊली. मी राजश्री आज आहे सासवडमध्ये, जिथे माऊली पालखीचा मुक्काम आहे आणि ही जी दिंडी आहे तिथे मी आज व्हिजिट करत आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपल्या दिंडीचं नाव श्याम बाबा दिंडी माळे वाडगाव, छत्रपती संभाजीनगर. काल आपली दिंडी किती वाजता पोहोचली इथं? रात्री इथं आमची दिंडी 7 वाजता पोहोचली. आणि जेवणाचा ट्रक वगैरे तो कधी आला? जेवणाचा ट्रक थोडा उशीर आला, ट्रॅफिक मध्ये अडकला होता म्हणून 9 वाजता आला. 9 वाजता आला. तरी ठीक आहे. तुम्ही जेवण केलं रात्री? केलं. काल एकादशी होती. एकादशी होती, आल्यानंतर फराळ केलं आणि बनवलं आणि नंतर फराळ केलं. आणि किती वाजता केलं तरी? 10 वाजले होते आम्हाला. 10 वाजले. ठीक आहे, म्हणजे एवढा काही फार उशीर झाला नाही. पण बऱ्याचशा ज्या ट्रक आहेत त्या रात्री 11 वाजता पोहोचल्या, त्यानंतरही पोहोचल्या. आणि मग त्यानंतर एकादशी असल्यामुळे खरं तर आपल्या सर्वांचे खरं तर पुनश्च अभिनंदन, कारण आपली एकादशी असताना आपण सगळे एवढं दिवेघाट चढून वरती आलात. कारण आपण म्हातारी माणसं यात भरपूर आहेत आणि खरं तर आपल्या ह्या वयात एवढं 32 किलोमीटर चालून जाणं खरंच कठीण असतं. तर ही शक्ती आपल्याला कशी मिळते? त्यांच्याकडे द्या, त्यांच्याकडे द्या. भगवंताचं काम. हा, बोला बाबा. तर भगवान श्रीकृष्ण यांच्या शक्तीमुळं आणि त्यात मी शिवभक्त आहे आणि भगवान शिवाची पूजा सुद्धा मी रोज करतो. आणि माझ्या दारी आपलं खंडोबाचं मंदिर आहे, रोज सकाळी संध्याकाळी नित्य नियमानं पूजा होते. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी मी काशी क्षेत्रावर भगवान शिवाचे आराधना करून आलो. म्हणजे तिथं आमचं अनुष्ठान 7 दिवसाचं झालेलं आहे, ते पण नुसतं फराळच्यावरच, अन्न ग्रहण करायचं नाही. या वयात एवढं जमतं सगळं? या वयात आहे सुद्धा. आणि आज सुद्धा मी पायी वारी करतोय. 4थी वारी माझी बिगर चप्पलची चालू आहे. अरे बापरे. किती हा खरा महिमा आहे शक्ती, आणि म्हणजे भक्तीचा. यानंतर भक्तीमुळे आपल्याला सगळी शक्ती मिळत असते. अजून तुम्हाला माहितीच तो सांगतो की एकदा विना हातात घेतला, गळ्यात गोतावला, तर जिथं आपला थांबण्याचा स्टॉप आहे तिथपर्यंत मी जमिनीवर बसत नाही. आपण विणेकरी आहात. पाणी सुद्धा ग्रहण केलेलं नाही. ही माऊली सगळी साक्षाला आहे. आपलं नाव? कारभारी धोंडराम जाधव, मुक्काम पोस्ट शिल्लेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, औरंगाबाद. खूप छान. म्हणजे भक्ती आपण कोणत्याही वयात करू शकतो. तो करून घेतोय, मी नाही करत, तो करून घेतोय. आणि ही वारी तुमच्याकडनं, म्हणजे ही दिंडी तुमच्याकडनं पूर्ण ती माऊलीच करून घेता असं पण म्हणू शकतो. अच्छा अच्छा. हो, पांडुरंगरायाच्या हो. दिला आहे. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे. आणि आपला म्हणजे आता आपली वारी किती वर्षापासून आपण येता इथं? आमची वारी जरी जवळजवळ 30 वर्षापासून. मग या 30 वर्षाच्या प्रवासात असा काही एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे का हो, की ज्याच्याने भरपूर. आपली भक्ती अधिक दृढ होईल? हा, भरपूर प्रसंग आहे अशी. म्हणजे आमदा चालू वर्षाला असा प्रसंग पडला आम्हाला. आम्ही आतापर्यंत दिवे घाट लय झालं तर 7 ते 8 घंटे चढतो, पण यावेळेस आम्हाला 16 वर्षे लागली. म्हणजे 16 घंटे हा. कम्प्लीट 16 घंटे लागले. म्हणजे इतकी या वर्षाला गर्दी होती, गाड्या आमच्या निघल्याच नाही. 16 घंटे राईट लागलेलं आहे. तर 16 घंटे म्हणजे ताट कळून गेले सगळे भक्त लोक. पण माऊलीची कृपा सगळ्यावर आहे. गाड्या निघण्यास जागा नाही, योग्य ते चालायला जागा नव्हती. इथं आल्यावर आलो, गाड्या जागा मिळाली चालवणं, नाही. त्याच्यामुळे पण जागा ट्रॅक्टर. दिली त्याने कस तरी म्हणून चाललं गेलं. पण माऊलीची सगळ्यावर कृपा आहे आणि अशीच माऊलीची कृपा सगळ्यावर राहावं अशी आमची बी इच्छा आहे. आणि जोपर्यंत माऊलीची कृपा आहे तो पण आता माझी वय 75 आहे, तरी पण अजून चालतो, वाजवतो, नाचवतो, सगळी माऊलीमुळेच. एवढा माऊलीचा हात. कारण असेही बरेच वयस्कर असतात की अगदी 60तच त्यांचे गुडघे नाही म्हणतात, पण आपण 70, 80, 75 वर्षाचे सगळे जे आहेत अगदी तरुण बनून इथपर्यंत प्रवास करत असतात. सगळी माऊलीची कृपा आहे. खूप छान. आपल्याला काही सांगायचं आहे अजून? पांडुरंगराय आपल्याला चालण्यास शक्ती देतो, दिवे घाटामध्ये चढण्याचे आपल्याला मनोबळ देतो. मनोरंजन करत करत इथपर्यंत आणतो आणि इथं आल्यावर थोडीफार होती तारामळ होऊन जाती. आता खरं तर आपले जिथे टेंट पडलेले आहेत, आता ही जागा आपण सगळे बघू शकतायत. तरी अशा ठिकाणीही आपण जेव्हा निवाराला थांबतो तेव्हा मन नाराज होतो का कधी? नाही, थोडं एक 5 मिनिटात साफ होऊन जातं. 5 मिनिटात साफसफाई करतो आणि आपले टेंट वगैरे लावतो, आपले स्वयंपाकाची तयारी वगैरे करतो
पाणी खालूनच आणून घेईल राहतं टाकीमध्ये आम्ही, त्याच्यामुळं आम्हाला काही एवढी अडचण माऊलीचं भासत जे नाही. होस करत चालतो ना आम्ही, त्याच्यामुळे काहीच वाटत नाही, सगळा शिन निघून जातो. नामस्मरण त्याचं केलं की ते ऑटोमॅटिकच पाय चालतात आणि वळतात आणि त्याच्यात. आपण आता 30 वर्षापासून वारी करतात, म्हणजे पूर्वीची वारी म्हणजे 25-30 वर्षापूर्वीची आणि आत्ताची आधुनिक वारी, यात काय फरक आहे, काय जाणवतं तुम्हाला? लय मोठा फरक आहे. कारण पहिल्या वारीमध्ये आम्ही थोडे लोक असायचो, लय एका दिंडीतले झालं तर 50-60 लोक असायचो आणि दिंड्या पातळ पातळ चालायच्या. आता म्हणजे जवळजवळ 40-50 किलोमीटर ते आम्हाला नाही वाटतं जागा असेल म्हणून, सारखे चाल त्याच्यामध्ये दिवसागणित या संख्येत वाढच होतोय. वाढत चाललं, दिवसांदिवस दिवसेंदिवस वाढत अक्षरशः चाललं. फरक हा जाणवलाय. दिव्या घाटामध्ये जेव्हा मध्यांतर मध्ये येतो माणूस, त्यावेळेस श्वास घेण्याची सुद्धा तकलीफ आणि अडचण भासते थोडी. तयार होते फार, लय हा, लय कारण- तकलीफ आहे आता. आता जेवढी वाढत चालली तेवढी तकलीफ वाढत चालली. पण म्हणजे ती हे माऊली- सगळे वारकरी आहेत की हा. बघ्यांची जास्त गर्दी नाही, आता असते? त्यात म्हणजे सगळे हौशे नवशे सगळे आहेत. वारकरी अगदी. वारकरी ते वारकरी आहे, पण जास्त हौशा जास्त भरले आहेत. कारण हे मी विशेष करून तुम्ही सांगितल्यानंतर सांगते की काल खरं शनिवार होता आणि आज रविवार आहे आणि कालच्या दिंडीचं एक प्रमुख म्हणजे AI दिंडी, ज्यांनी ऑनलाईन बुक केलेलं होतं आणि ज्यांना हा वारी काय असते हे अनुभवायचं होतं, म्हणून त्यांनी पुणे ते सासवड किंवा दिवेघाट एवढा प्रवास केला आणि त्यामुळे जास्त काल गर्दी. तुफान गर्दी खूप होती. गर्दी. यात आम्हाला बरोबर, त्यामुळेच म्हणजे वाढली. यात ते लोक जास्त भेटले आम्हाला की तेच बा जास्त. पुणे ते पुणेकर सासवड चालणारे. मुंबईकर सगळे इथून तेच म्हणजे एक दिवसाची एकदा तरी वारी करावी असं म्हणण्यापेक्षा एक दिवसाची तरी वारी करावी, करावी हा. या संकल्पनेवर ते असल्यामुळे ते काल खूप संकल्पना गर्दी होती. घेते, त्याच्यामुळे ते चालतात तेवढे. पण गर्दी असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, कशीही परिस्थिती असू दे, आपण बघतायत की अशा परिस्थितीत सुद्धा हे वारकरी स्वतःची जागा म्हणजे स्वतः तिथे आनंदाने राहतात, जी जागा मिळेल तिथे आणि सुखाने जे मिळेल ते खातात आणि आनंद आनंद मानतात मानतात. आणि मग चालता पाऊले पंढरीची वारी म्हणत पंढरीपर्यंत पोहोचत असतात. हो, सगळे ज्ञानोबा माऊली सगळे त्याच्या नावाचं नामघोष. जसं माणसं सलाईन लावतात, सलाईन लावून तरतरी येते, तसं आम्हाला त्या मार्गाला लागलं का आम्ही सलाईनच आहे आम्हाला. आणि वाजत गाजत सगळे जात वाजत असतात गाजत मस्त. म्हणजे आमच्याकडे सगळं वाद्य आहे. ज्ञानोबा माऊलीच्या घोषात आज त्या वाद्यात आणि त्या नामामध्ये इतकी ताकद आहे ना, तर आम्हाला काहीच वाटत नाही. मग इथं आल्यानंतर शिनभाग वाटतो थोडासा, मग थोडा थकवा वाटतो. नाही तर आणि सकाळी पण शासनाने आजकाल बऱ्याच सुविधाही केलेल्या आहेत. हो, हो, हो. नाही, सुखसुविधा शासनाचे फार भरपूर आहे. उपकार आहे. ज्याचे त्याचे या सुखसुविधा शासनाने जागोजागी- घेण्याच्या आणि वाटून खाण्याच्या वेगवेगळ्या मार्गाने खातात. आणि एवढी पब्लिक असून तरी शासनाने सुद्धा म्हणजे इतकी मदत या 2-5 वर्षापासून ना, कुठेच कमी नाही. पाण्याची कमी नाही, खाण्याची कमी नाही, असं काही वाटत नाही का आपल्याला तकलीफ आहे म्हणून. शासन भरपूर लक्ष देतं. चोर खाणार का तर राहते त्याला बस चोराचा हे सगळ्याच देव आळी मिळेल देणाऱ्याने सगळ्यांना देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, जेवढे मिळेल तेवढं मग काय. ज्याचं काम तो करतोच. तेवढं संकलन आपण करायचं. अगदी अगदी खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. रामकृष्ण हरी माऊली, निरोप घेते आता. रामकृष्ण हरी. चल. थँक्यू. आठला या.